आणि निवडणुकीमध्ये छत्तीसगडच्या दंतेवाड्यामध्ये नक्षलवाद्यांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये भाजपा आमदार भीमा मंडावी यांचा जागीच मृत्यू झाला आहे। दंतेवाडाच्या निलवाया जंगलामध्ये नक्षलवाद्यांनी भूसुरुंग लावून हा स्फोट घडवला। या स्फोटामध्ये 5 जवान शहीद झाले आहेत। टीव्ही मालिकांमधून भाजपचा प्रचार होत असल्याच्या तक्रारीनंतर निर्मात्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। 24 तासात स्पष्टीकरण देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत। मुंबईतल्या खारमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने छापे टाकत सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख असलेली प्रचार कार्ड जप्त केली आहेत। भाजपने तयार केलेले हे कार्ड उघडताच मोदींचा एक ऑडिओ ऐकायला येतो। राज्यातल्या 7 जागांसह पहिल्या टप्प्यातल्या 91 जागांवरचा प्रचार थंडावलाय। गडकरी, पटोले, हंसराज अहिर यांच्यासह 115 दिग्गजांचा परवा फैसला होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवमतदारांना आवाहन करताना चक्क शहीद जवानांचा उल्लेख केला होता। नवमतदारांनी आपली मतं देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करावीत असं मोदींनी म्हटलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी जम्मू काश्मीरसाठी वेगळा पंतप्रधान पाहिजे असलेल्यांच्या बाजूने उभे आहेत। काँग्रेसकडून लोकांना अपेक्षा नाही, मात्र शरदराव तुम्हाला हे शोभतं का असा सवाल यावेळी मोदींनी केला आहे। मोदी सरकार पाकिस्तानला नुसते ठोकणार असं बोलत नाही तर ठोकते। मोदीजी यापुढे पाकिस्तानला कुरापत काढण्या इतकेही शिल्लक ठेवू नका असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। आमच्या सरकारने दहशतवाद्यांना घरात घुसून मारलं असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केला। तसंच हा नवा भारत आहे, आम्ही जम्मूचा विशेषाधिकार काढून टाकू असंही फडणवीस यांनी म्हटलंय। सभेमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीमध्ये कविता सादर करून विरोधकांना चिमटे काढले। तसंच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण रक्त आटवल्याचं सांगत त्यांनी आपल्या भाषणाने एकच धम्माल उडवून दिली। विदर्भातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस 5 वाजता प्रचार बंद झाला। त्यापूर्वी नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी रॅली काढत शक्ती प्रदर्शन केलं। सत्तेमध्ये येण्यापूर्वी मोदी विकास कामांबाबत बोलायचे, मात्र आता मोदी केवळ हिंदुत्वाबद्दल बोलतात कारण त्यांच्याकडे कोणताही मुद्दा नाही अशी टीका शरद पवार यांनी केली आहे। पिंपरीमध्ये मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार हे उमेदवारी अर्ज दाखल त्यांनी केलेला आहे। क्रांतीवीर चाफेकर यांच्या स्मारकाला पुष्प अर्पण करून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला। गिरीश महाजन यांनी देखील बाईकवरून निवडणुकीचा प्रचार केलेला आहे। धुळ्यामध्ये डॉक्टर सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी ही बाईक रॅली काढण्यात आली होती। शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आज आपला उमेदवारी अर्ज भरला। यावेळी त्यांनी देखील शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी होणार आहे। प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस होता। आज यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील प्रहार जनशक्तीच्या उमेदवार वैशाली येडेंनी आपल्या मतदानाचं आवाहन केलेलं आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, नीलम गोरे, विजय शिवतारे हे देखील उपस्थित होते। नाशिक लोकसभा निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी आलेले अपक्ष उमेदवार शिवाजी वाघ यांनी 10,000ची नाणी आणली होती। यावेळी कार्यकर्त्यांनी ही नाणी स्वतः मोजून जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली। चंद्रपूरचे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र महाडोळे यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ग्रामीण भागामधून पदयात्रा काढली। उन्हाचा पारा 44 अंशांपर्यंत पोहोचला होता, तरी देखील ही पदयात्रा लक्षवेधी ठरली। अहमदनगरला येत्या 12 तारखेला डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। या सभेची जोरदार तयारी सध्या करण्यात आली आहे। संजय दिना पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या मिलिंद देवरांनी सीएसएमटी ते मुलुंड असा लोकलनं प्रवास केला। कल्याण लोकसभेचे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरलाय। डोंबिवलीमधून त्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं। औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रावसाहेब दानवे यांची अब्दुल सत्तार यांनी भेट घेतली। गेल्या 2 दिवसांपासून उन्हाच्या त्रासामुळे दानवे आजारी आहेत। इचलकरंजीमधल्या हातकणंगलेमध्ये अभिनेते प्रकाश राज हे राजू शेट्टींसाठी प्रचार करणार आहेत। 19 किंवा 20 एप्रिलला त्यांची सभा होणार आहे। गडचिरोली चिमूर लोकसभा मतदार क्षेत्रातील अतिसंवेदनशील भागामध्ये 3 पोलीस पथकं पोहोचलेली आहेत। माओवाद्यांची हिंसक कारवाई होऊ नये यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं इथेही पोलीस पथकं पोहोचली आहेत। मराठी साहित्यातील ज्येष्ठ कवी नाधो महानोर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना गुढीपाडव्याच्या शुभेच्छांचं पत्र लिहिलं आणि त्यांच्या भाषणाचं कौतुक देखील केलेलं आहे। काँग्रेस, सपा आणि बसपाला अलीवर विश्वास असेल तर आम्हाला बजरंग बलीवर विश्वास आहे असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे। आज प्रियंका गांधी यांनी देखील उत्तर प्रदेशमधील बिजनौरमध्ये मोठा रोड शो केला। भाजप कार्यकर्त्यांनी मोदीच्या घोषणा यावेळी दिल्या, मात्र प्रियंका गांधींनी डगमगून न जाता त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला।
बिहारच्या गया शहरातील प्रचार सभेमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला। न्याय योजनेच्या पैशांनी मेक इन गया आणि मेक इन बिहार करून दाखवणार अशी नवी घोषणा राहुल गांधींनी यावेळी केली। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथनं छिंदवाडा जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी शिकारपुरा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं। रोड शो देखील त्यांनी केलेला आहे। बिहारच्या बेगुसरायमधून भाजपचे उमेदवार कन्हैया कुमारनं अर्ज भरलेला आहे। यावेळी बेगुसरायमधून असल्यामुळे मोदींना घाबरत नाही असं त्यानं म्हटलंय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीच्या एका रेस्टॉरंटमध्ये चुनाव की थाली या नावानं खवय्यांना एक वेगळीच मेजवानी मिळते। काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पंजाबपासून नॉर्थ ईस्ट पर्यंत सर्व राज्यातील पदार्थ एकाच छताखाली मिळत आहेत। थाळीमध्ये मुंबईच्या वडापावचा देखील समावेश यावेळी करण्यात आलेला आहे। ऐन दुष्काळामध्ये विठुराया कोट्याधीश झाला असून यंदा मंदिर समितीला 31 कोटी 26 लाखांचं उत्पन्न मिळालेलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5 कोटी रुपये जास्त आहेत। नांदेडमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या। अहमदपूर आणि मुसलमानवाडीमध्ये या घटना घडलेल्या आहेत। शेख नजीब अब्दुल गफार हे कारमधून जात असताना 2 अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केलाय। वाशिमच्या अनिल लोणसुने आणि रवी मार्शेटवार यांची आंब्याची बाग अज्ञात व्यक्तींनी जाळली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालेलं आहे।